मला काहीच अपेक्षा नव्हती, पण घरच्यांनी मात्र माझा आजचा दिवस खूप खास करून ठेवला होता. आता इथं बघा, मला ना राधूसोबत बर्थडे केक कट करायचा होता, पण राधू मात्र आमची झोपली होती. इथं आता आत्तीने मला ऑप्शन करायला लागल्या होत्या. पण खरं सांगू का तुम्हाला, एवढ्या वर्षात पहिल्यांदाच ना मी माझा बर्थडे विसरले होते. आणि खरं सांगायचं म्हटलं तर मला बर्थडे सेलिब्रेट करायची इच्छाच नव्हती, कारण आयुष्याला आमच्या बरं वाटत नव्हतं आणि राधूची पण तब्येत ठीक नव्हती. पण रोहिणी म्हणाली, आम्ही सगळेजण नसतो तर असं पण बर्थडे आपला हे झाला असता, पण आहे सगळेजण तर करू करू सेलिब्रेट. मग रोहिणीने फोर्स केला. मग रात्री बघा 12-12:30 वाजता मला ऑप्शन करायला लागले होते. आहोंनी पण केक आणला होता, म्हणून आपलं तेवढं छोटंसं ना सेलिब्रेशन करायचं होतं. आता खरं तर ना मामांची झोप लागली होती, म्हणून त्यांची तब्येत ही ठीक नव्हती, म्हणून आम्ही काही त्यांना उठवलं नाही. आणि इथं असता बघा, अगदी मोठ्या माणसांसारखी ना सगळ्या गोष्टीचं लक्षात ठेवून ती माझं व्यवस्थित असं ऑप्शन करत होती. मुलांकडे पण बघताना असं वाटतं ना, कधी बघता बघता मुलं मोठी झाली तेच समजत नाहीत. आणि इथं बघू शकता बघा तुम्ही, अगदी एक एक गोष्ट ना ती व्यवस्थित अशी करत होती. आणि मला तिच्याकडे बघून ना मला अक्षरशः माझं मन भरून आलं होतं. पण खरं सांगायचं म्हटलं तर घरात सगळेजण असल्यामुळं ना आज खरं ना बड्डे असल्यासारखा वाटत होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू माय हा क्षण ना खूप छोटा होता, पण माझ्यासाठी खूप खास होता. कारण ना आपण मोठे झाल्यावर जबाबदाऱ्या वाढतात, मुलं, घर, संसार, आणि मग स्वतःचा वाढदिवस साजरा करावा अशी हौस कुठेतरी कमी होते. आपण आपल्यासाठी कमी आणि आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी जास्त जगायला लागतो, हो की नाही. पण कधी कधी अशी माणसं आपल्या आयुष्यात असतात की जे आपल्याला पुन्हा आठवण करून देतात की तो खूप खास आहे आमच्यासाठी. आज माझंही काहीसं असंच झालं होतं, आणि माझ्या घरच्यांनी आज माझ्यासाठी नेमकं तेच केलं. आता घरी कोणाचा वाढदिवस असो किंवा एखादा सण, असं दीपकदाजींनी काही केलं नाही आणि सगळ्यांना हसवलं नाही असं कधी काही होतच नाही बघा. आता इथं बघा, आरवने सुद्धा मला केक भरवला. म्हटलं चला आता सगळ्यांना केक भरवून घेऊया, म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात आत्तींपासूनच झाली. त्याच्यानंतर लगेच रोहिणीला केक भरवला. आस्था, आरव, आयुष आमचा झोपला होता. आता तो झोपलाय म्हणून त्याला कसं व्हिडिओमध्ये घ्यायचं म्हणून नाही घेतलं. बर्थडे तर माझा खूप छान केला सगळ्यांनी. खरंच थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि खरं सांगू का, आपल्याकडे किती आहे यापेक्षा ना आपल्या आनंदात सहभागी होणारी माणसं किती आहेत हे जास्त महत्वाचं, हो की नाही. चला, व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा. भेटू परत. बाय.